शकतो, तुम्ही लिव्हर टॉनिक देऊ शकता, ब्रोटॉन आहे, मल्टीस्टार एच आहे, कुठलंही देऊ शकता. म्हणजे औषध सांगत नाही असं नाही, तर औषध पण सांगतो. कारण काय होतं, तुम्ही म्हणाल की औषध सांगा नुसतंच रामायण सांगतोय, तर औषधं पण आहेत. एखादं जर तुम्हाला वाटलं की कॅल्शियमची पावडर द्यावी, तीही चाऱ्यामध्ये कॅल्शियमची पावडर वापरा, त्याच्यामधनं पण चांगलं वजन वाढतं. मेंढी पालनात तुम्हाला पिल्लांचं वजन वाढवायचं आहे. खूप सारे लोक विचारतात मला, ह्यांना औषध काय करायचं वजन वाढण्यासाठी. आता वजन वाढायसाठी औषध असतं तर मग चाऱ्याची गरजच लागली नसती तुम्हाला, मग नुसतंच औषध दिलं असतं, वजन वाढवलं असतं ना. तर मुळात कन्सेप्ट काय आहे ना मेंढी पालनाचा, तो आपण समजला पाहिजे सर्वांनी. औषध विचारणं म्हणजे आपलं चाऱ्याचं नियोजन कुठंतरी बिघडणे किंवा त्यांची व्यवस्था कुठंतरी बिघडणे, एक लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येकाने. औषध म्हटलं ना की औषध कशासाठी, आपण का रोज औषध खात नाही, आपण का रोज वजन वाढीसाठी औषध गोळ्या खात नाही. तर आपल्याला माहिती आहे नॅचरल पद्धतीनं जे वाढेल ते चांगलं असतं, म्हणजे त्याच्यासाठी चांगला आहार किंवा त्याची राहण्याची व्यवस्था चांगली पाहिजे. आता ही पिल्लं बघू शकता, खाली दाखवा, 1 महिन्याची पिल्लं आहेत. ही बारकी 1 महिन्याची पिल्लं आहेत आणि चारा खाण्यासाठी भांडत आहेत. तुम्ही लक्षात घ्या, चारा खाण्यासाठी 1 महिन्याची पिल्लं भांडत आहेत. काही लोक म्हणतात की 1.25 महिना 2 महिन्याशिवाय पिल्लं खात नाहीत. आमची पिल्लं 1 महिन्याची चारा खाण्यासाठी भांडत आहेत. आणि मग असा जर चारा खाल्ला त्यांनी, का तुमचं वजन वाढणार नाही पिल्लांचं? कारण काय होतं की आपण जो काय चारा करतो किंवा जे काय व्यवस्था करतो, आता ही पिल्लं का खातात आहे, तर त्यांना जेवढ्या बारीक चारा लागतो तेवढा बारीक चारा त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळं ती खात आहेत. आता तुम्ही जर मोठ्या कुट्टीमध्ये केला, ज्या स्लाईज निघतात त्या स्लाईजचा जर मुरघास यांच्या पुढ्यात टाकला, चावणार आहे का त्यांना? साधी सिंपल गोष्ट आहे. जर काय आपण अशा पद्धतीनं मुरघास घालत असेल तर काय तो त्यांना चावता येणार नाही. किंवा तुम्ही ज्वारीचा जरी कडबा टाकला तरी त्यांना चावता येणार आहे का ज्वारीचा कडबा? किंवा पानं खाता येणार आहेत का? तर अजिबात खाता येणार नाही ना. मग हा विषय आपण समजला पाहिजे. आपण औषध कधी लागतंय की आपलं कुठंतरी बिघडलेलं असतं म्हणून औषध लागतं. आता तुम्ही वजनवाढीचं औषध विचारताय म्हटल्यानंतर तुमचं कुठंतरी काहीतरी बिघडले ना. तर मुळात तुमचा एक तर चारा बारीक पाहिजे, बारीक म्हणजे बेहिसाब बारीक असला पाहिजे. आता बीडच्या आपल्या ते आले होते साहेब, त्या साहेबांनी तुरीची मशीन नेले, आज मला त्याचा डेमो करून पाठवला आहे. ते म्हणतात माझं 1 महिन्याचं पिल्लं चारा खातं आहे. आम्ही काय सांगतो, 1 महिन्याचं पिल्लं चारा खातं ना, ते सुद्धा सांगतात. मी स्वतः सांगू शकतो की 1 महिन्याचं पिल्लं चारा खातं. मग जर पिल्लाचं वजन वाढवायचं आहे किंवा तुमच्या पिल्लांची जी ग्रोथ झाली पाहिजे, तर त्या पिल्लांचं एकमेव कारण म्हणजे त्यांनी मुळात चारा चांगला खाल्ला पाहिजे. आणि आपला जो चारा असतो हा मोठ्या साईजमध्ये असतो किंवा मोठ्या प्रमाणात असतो, म्हणजे त्याची MM जी आहे ती जास्त असते. त्याच्यामुळे तुमची पिल्लं चारा खात नाहीत आणि त्याच्यामुळे तुमच्या पिल्लांना वजन वाढीच्या औषधाची गरज लागते. औषध द्यायला काय नाही, खूप सारे औषध येतं, औषधांचाही काय विषय नाही. पण औषध देऊन जर सर्व करत बसलो तर मग आपलं मेंढीपालन कुठपर्यंत जाईल, ह्याचा विचार आपण पहिल्यांदा केला पाहिजे. त्याच्यापेक्षा असं काहीतरी करा जेणेकरून पिल्लं गवत खातील, जे काय चारा टाकाल ते खातील. आता हे बघू शकता, 1 महिन्याची पिल्लं, 1.5 महिन्याची पिल्लं, 2.5 महिन्याची पिल्लं चारा खात आहेत. आणि जर काय तुमच्या पिल्लांनी चारा खाल्ला चांगल्या पद्धतीनं, तर मी सांगतो की कुठलंच औषध तुमच्या पिल्लाच्या वजन वाढीचं तुम्हाला द्यावं लागणार नाही. आणि तुम्ही कुणाला विचारणार नाही की पिल्लाच्या वजन वाढीचं औषध काय पाहिजे. मेंढीपालनामध्ये तोच कन्सेप्ट येतो. शेळीपालनाचा तर वेगळा आहे, कारण शेळीपालनाचा आपल्याला अभ्यास अजिबात नाही. खूप सारे शेळीपालक मला काही गोष्टी विचारतात, पण मला अभ्यास नसल्यामुळे मी काही सांगू शकत नाही त्यांचं, कारण शेळीपालन हे म्हणजे वेगळी गोष्ट आहे. आणि मेंढीपालनामध्ये आता तुम्ही स्वतः डोळ्याने बघू शकता की ही बारकी पिल्लं चारा काय पद्धतीनं खातात. जर काय ह्यांना नुसतंच औषध दिलं आणि नुसतंच खुराक देत बसलो तर मग मेंढीपालन परवडेल का? तुम्ही एक वैयक्तिक मनाला विचारायचा प्रश्न की खरोखर ह्याच्यामध्ये आपण प्लसमध्ये राहू का? आणि जर काय त्यांनी असं काही खाल्लं, आता हे चारा खायची पिल्लांचं जी काय गडबड चालले, तू खातेस का, मी खातेस का, मला मिळते का, त्याला मिळते, तर हे त्याच्यासाठी आहे की त्यांना आवडीचं आहे ना. कारण जास्त बारीक नाही किंवा जास्त मोठं नाही, त्यांना ज्या पद्धतीत पाहिजे त्या पद्धतीतनंच ते असल्यामुळं ती खात आहेत. आणि जर काय तुम्ही असं करून जर त्यांना दिलं चाऱ्याचं नियोजन, तर 100% तुमची पिल्लं वजनाला 1 नंबर होतील. माझ्याकडे कमी आहेत, तुमच्याकडे जास्त होतील. आणि जर तुमच्या भागामध्ये तुती, हदगा, सुबाबळ नका लावू, शेवगा, ह्या जर गोष्टी येत असतील, कारण मक्याचा एवढा ताण आहे, म्हणजे वैयक्तिक मी तुम्हाला सांगतो, मक्का करायचं म्हटलं म्हणजे ना रोगांना आमंत्रण देणं, डुकरांना आमंत्रण देणं, ते जर जमत नसेल तर सरळ जर बारमाही तुमच्याकडे तुतीचा पाला असेल, बारमाही सुबाबळ आपला शेवगा असेल आणि हदगा असेल ना, त्याच्याबरोबर ज्वारीचा कडबा घ्या,
तुरीचं बुसकाट घ्या, सोयाबीनचं बुसकाट घ्या, कशाचंही बुसकाट घ्या आणि त्याचा TMR करा आणि ह्यांना घाला. 12 महिने जर तुमच्याकडे येत असेल तर 12 महिने ते तुम्ही करा. तुम्ही मक्याच्या भानगडीत पडूच नका, काही गरजच नाही. आमच्याकडे येत नाही म्हणून आम्हाला ती भानगड करावी लागते, बाकी पर्यायच नाही. आमच्याकडे जर तसं येत असतं ना तर मी हे 2-3च चाऱ्याची क्षेत्र लावलं असतं आणि त्यालाच त्याचं बारीक कुट्टी करून खायला घातलं असतं, पण ते आमच्याकडे होत नाही. त्याच्यामुळं आम्हाला मक्याशिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही मक्का करतो. तर तुम्हाला पण तसं जर करायचं असेल तर तुमच्या पद्धतीनं नियोजन करायचं. आता ही पिल्लांचं सरासरी वजन म्हटलं ना 25 किलोच्या रेंजमध्ये आहे आत्ताच्या परिस्थितीत. 3 महिन्यापासून, काही 3 महिन्याचे आहेत, काही त्याच्यापेक्षा कमी आहेत, काही 1 महिन्याचे आहेत. पण 3 महिन्याच्या पिल्लाचं सरासरी वजन 25 ते 30 किलोपर्यंत आरामशीर जातं. कारण त्यांना जो काय आपण चारा घालतो तो त्यांना त्यांच्या आवडीचा, म्हणजे त्यांना ज्या पद्धतीनं बारीक पाहिजे. सर्वसाधारण समजून घ्या, आपण जो भात खातो किंवा जो काय आपण जेवण जेवतो, लहान बाळाला बघा जेवण किती बारीक असतं. खिमटी जी करतात, आमच्याकडे खिमटी बोलतात, म्हणजे जे काय नाचणी वगैरे जे काय बनवून त्याची खिमटी करतात ती लहान बाळाला देतात. एकदम बारीक पातळ असते. तसं ह्यांना बारीक पाहिजे आणि मोठ्यांना जर दिलं तरी चालते. आणि ह्या बारक्यांना जर तेवढ्या प्रमाणात जर तुम्ही खायला घातलं तर तुम्हाला कुठल्याच पिल्लाला कुठलंच लिक्विड, कुठलंच काय म्हणजे वजन वाढीचं काही द्यावं लागणार नाही, हे गॅरंटी मी सांगू शकतो. बाकीचं औषध सांगायला काय सांगू शकतो, तुम्ही लिव्हर टॉनिक देऊ शकता, ब्रोटॉन आहे, मल्टीस्टार एच आहे, कुठलंही देऊ शकता. म्हणजे औषध सांगत नाही असं नाही, तर औषध पण सांगतो. कारण काय होतं, तुम्ही म्हणाल की औषध सांगा नुसतंच रामायण सांगतोय, तर औषधं पण आहेत. एखादं जर तुम्हाला वाटलं की कॅल्शियमची पावडर द्यावी, तीही चाऱ्यामध्ये कॅल्शियमची पावडर वापरा, त्याच्यामधनं पण चांगलं वजन वाढतं. पण तुम्ही जर चारा बारीक केला नाही आणि ह्या पिल्लांना खाता नाही आला तर तुम्ही हे सर्व दिलेलं सर्व काही फेल होणार आहे, ते काहीच फायद्याला राहणार नाही. आणि जर काय पिल्लांनी असा बारीक चारा खाल्ला तर तुम्हाला ह्या सगळ्याची काही गरज लागणार नाही, हे तुम्ही लिहून ठेवा. आता बघू शकता, हा आमचा कॅप्सूल आहे, कॅप्सूल नाव ठेवलेलं आहे आपण त्याला. आणि पोट भरल्यानंतर कसं येऊन माणसाच्याकडलं बसतं. काय करायचं त्याच्याबरोबर, काय नाही करायचं हो. तुम्ही जेवढा बारीक चारा द्याल, बारीक प्रमाणात कुट्टी कराल, तेवढ्या बारीक प्रमाणात ते खाणार आणि मस्तपैकी तुमच्याकडलं शांत येऊन उभं राहणार. दिवसभर जर असं केलं ह्या कॅप्सूलला तर हे दिवसभर कॅप्सूल असंच उभं राहतं, म्हणजे एकदम स्टॅच्यू बनतो. मग तुम्ही समजलं पाहिजे, बारीक बारीक मेंढीपालनाच्या गोष्टी, कचऱ्यातनं मेंढीपालन करायचं आहे. तुम्ही दुकानदारांची दुकानं भरायची नाही, तर कचऱ्यातून मेंढीपालन करायचं आहे. हा कन्सेप्ट मेंढीपालनाचा ठेवा तरच 100% होईल. आज काही लोक सांगतील ना, मी हे केलं, मी ते केलं, मी हे करून, मी ते करू. बरोबर आहे, पण ह्या सर्व गोष्टीला खर्च लय येतो. मुळात म्हणजे खर्च जास्त येतो. आणि मग आपल्याला खर्चच करायचा नसेल ना, तर बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवायचं. बारीक जेवढ्या तुम्ही गोष्टी काय कराल, ज्या काय कराल तुमच्या मेंढीपालनामध्ये, त्या सर्व फायद्याला आल्या पाहिजेत. अशा पद्धतीनं नियोजन करायचं. त्याच्याशिवाय तुम्हाला मेंढीपालन करताच येणार नाही. आता जर ह्या पिल्लाला म्हणजे अजूनपर्यंत अल्बोमार सोडलं, कुठलंच एच नाही, कुठलंच ब्रोटॉन नाही ना, कुठलंच लिक्विड नाही ना, कुठलंच काय नाही, कुठलंच काय गरजच लागली नाही, तरीसुद्धा पिल्लं बघू शकताय. जुळ्यामधला आहे, सिंगलमधला नाही, जुळ्यामधला नर आहे. आणि जर काय अशी पिल्लं होत असतील बिना काय करता, कशाला औषधांची गरज पडली, तुम्हाला काय गरज पडली औषधं, काय करायचे, फक्त त्यांना चांगल्या पद्धतीनं खायला दिलं पाहिजे, चांगल्या पद्धतीनं राहायची व्यवस्था असली पाहिजे. आता ह्या पिल्लाला माझ्या बघू शकताय, कुठेच तुम्ही म्हणजे लघवीचा डाग किंवा शेणाने भरणं, म्हणजे लेंडीने भरणं वगैरे असं कुठंच दिसणार नाही. जरी तुम्ही असं, जरी कोणी आलं ह्यांना उचलतात, खूप सारी लोक आले की ह्यांना पहिल्यांदा उचलतात, उचलल्यानंतर त्याच्या अंगाला सुद्धा थोडासा सुद्धा स्मेल येणार नाही. अशा पद्धतीनं ही पिल्लं सांभाळलेली आहेत किंवा मोठ्या मेंढ्या सांभाळलेल्या आहेत. आता तिकडच्या ज्या 4-5 मेंढ्या आहेत त्यांचं जो थोडंसं 4-5 दिवसापासून त्रास जो काय होता, आता 1-2 दिवस झालं रिकवर झालेला आहे, पण अजून त्यांची जी बॉडी उतरली होती ती काय मेंटेन झाली नाही. पण अशा सर्व गोष्टी करता येतात बिना औषधाच्या. त्याही मेंढ्या मी रिकवर करून दाखवेन तुम्हाला, काहीही होत नाही. औषधच पाहिजे असं कुठं शास्त्रात लिहिलं नाही. आणि जी काय तुम्हाला वाटते औषध पाहिजे किंवा काय, जी रानातली जनावरं तुमच्या शेतात येतात त्यांना कुठलं औषध असतं, त्यांना कुठलं लिक्विड असतं किंवा त्यांना कुठलं वजनवाढीचं औषध असतं का, तर ह्या गोष्टींचा बारीक विचार करा आणि त्याच्यानुसार ठरवा तुम्ही की आपल्याला औषध घ्यायचं की आपण ह्यांचा चारा चांगला करायचा की ह्या पिल्लांना चांगलं बनवायचं. आता बघू शकता ह्याला झोप यायला लागलेली आहे. अजून थोडा वेळ जर असं काही त्याच्याबरोबर खेळत बसलो, गोंजरत बसलो, तर त्याला झोप येईल आणि ते इथं झोपल. मग अशा पद्धतीनं पिल्लं बनवली पाहिजेत. काहीच गरज नाही तुमच्या वजनवाढीची. आता तिकडची साईडला दाखवा, बघा तुम्हाला मी काय सांगितलं होतं, जर काय असं काय गोंजरलं पिल्लं झोपलं का नाही.
मग एवढं साधं गणित आहे हो साहेब. आपल्याला हे मेंढीपालन अशा पद्धतीतनंच करायचं आहे की तुम्हाला ह्या पिल्लांची भाषा कळली पाहिजे. मी काय म्हटलं होतं, ह्याला झोप आले ना, झोपलं आहे का नाही, मग अशी मेंढरं सांभाळा तुम्ही. फक्त मेंढीपालन करायचं म्हणून किंवा मी सांगतोय म्हणून किंवा मला त्याच्यामध्ये रेट म्हणजे इंटरेस्ट आहे म्हणून अशा काही गोष्टी करू नका. एकदम साधं सिंपल गणित करायचं आहे. मी त्या येवल्याच्या दादांचं म्हणजे येवल्यामध्ये आपले एक दादाच आहेत, आता माझ्यापेक्षा सिनियर आहेत, माझ्यापेक्षा पण शिक्षण क्वालिटी आहे आणि ते एक गोष्टीचा विचार करतात ना, तोपर्यंत मी 2-3 गोष्टी त्यांना पाठवून ठेवत असतो. ते 2-3 गोष्टींबद्दल विचार करत असतात, तोपर्यंत 3-4 गोष्टी पाठवून ठेवत असतो. त्याच्यासाठी ॲडव्हान्समध्ये नेहमी ॲडव्हान्समध्ये काय करता येईल ह्याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. आता मी ह्या पिल्लांबद्दल वजनाचं सांगतो, सर्व काही गोष्टी करतो. फक्त तुम्ही 2 गोष्टी पाळल्यात ना ह्या पिल्लांसाठी, बारीक जेवढा चारा करता येईल तेवढा बारीक चारा करणे आणि ह्या पिल्लांना कुठेच म्हणजे त्यांची लघवी किंवा त्यांची लेंडीचं किंवा काय ह्यांच्या केसाला लागलं नाही पाहिजे. एवढ्या गोष्टी 2 सांभाळा. तुमच्या पिल्लाचं वजन नाही वाढलं तर मग मला सांगा. कारण मी औषध देत नाही, औषधांची नावं तर सांगितलेले आहेत, मी औषध कधीच देत नाही आणि देणारसुद्धा नाही, कारण गरजच नाही पडणार. कारण मेडिकलवाल्यांना मोठं करायचं नाही किंवा ह्यांना नुसतं औषधं आणि गोळ्या देऊन काय ह्यांना बॉयलर बनवायचं नाही. जी काय मूळ रूपामध्ये होती त्या मूळ रूपामध्येच ठेवायचे. त्याच्या पद्धतीनं तुम्हीही करा आणि औषधांची गरज असेल तर तुम्ही देऊ शकता. बाकीचं औषध देणं किंवा द्या किंवा देऊ नका हे मी काय सांगू शकत नाही. पण चाऱ्याचं नियोजन बिघडलं की औषधांची गरज लागते, एवढं लक्षात ठेवूनच मेंढीपालन करा तुम्ही.